हॅलो हॅलो चेक थँक्यू मनोहरजी पाटील वाजे धन्यवाद. तर जाऊया आपण मैदानावरती जिथे सामना तुम्ही पाहिला. जय भवानी वाजेपूर संघाला परास्त केलं श्री गणेश पलसपी सिंगानं आणि अंतिम तुम्ही पाहतायत फेरीमध्ये प्रवेश दाखल केला. पायीचा चिंचवली संघ श्रीराम 11 चिंचवली आणि श्री गणेश पलसपे या दोन ताकदवर संघामध्ये फाईट. तर चला लगेच आपण मैदानावरती उतरायचं आहे. टॉस इथे जिंकलाय श्री गणेश पलसपे संघ. आपण फिल्डिंग लगेच सजवून घ्या. तर बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे चिंचवली संघ. आपली सलामीची जोडी लगेच पाठवून द्या. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. श्री गणेश पलसपे संघाला विनंती आहे की आपण फिल्डिंग लगेच सजवून घ्या. जास्त वेळ अजिबात घेऊ नका. 2 षटकांची मॅच असेल. लगेच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ अजिबात आता घेऊ नका. इथून पुढे जय हनुमान मोरया आले पण केवाळे ग्रामस्थ मंडळ चषक 2025 सुंदर पर्व ज्यात या स्पर्धेचा आजचा मेगा फायनलचा दिवस तुम्ही पाहतायत आणि यामधून जो संघ सामना जिंकेल तो अंतिम सुपर 4 मध्ये किमान एक ट्रॉफी तरी आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. टीम मीटिंग अजिबात घेऊ नका. 2 ओव्हरची फक्त मॅच असेल. एकत्रित येऊ नका पलसपे संघ. बालाजी नेटवर्कचे सर्व आदरणीय मिलनजी पालकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या पर्वामध्ये मी घेऊन जाईन तुम्हाला मैदानावरती बायकरमॅन हितेन पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी अमोल शेलके. ही सलामीची विस्फोटक आणि घातक जोडी मैदानावरती तुम्ही पाहतायत. तर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आजच्या पूर्ण दिवसामध्ये पूर्णपणे फलंदाजाला शांत बसवलाय असा हा वेगवान आणि तेज तरार गोलंदाज तुम्ही पाहतायत श्री गणेश पलसपे संघाचा वरद भगत बॉलिंग ट्रॅक वरती. पलसपे संघाला आयोजकांकडून विनंती आहे की आपण टीम मीटिंग अर्थातच एकत्रित अजिबात येऊ नका. ज्या ठिकाणी आपली पोझिशन आहे ती लगेच सजवून घ्या आणि सामन्याला लगेच आपण सुरुवात करा. सम्राट माली आपण संजय माली यांच्याशी संपर्क साधा. वरद बघत आले बॉलिंग ट्रॅक वरती. गेम इज ऑन. पंचांचा इशारा येतो ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला तुम्ही पाहतायत अमोल शेलके तर दुसऱ्या बाजूला नॉस्टॅक 8 ला तुम्ही पाहतायत हितेन पाटील आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय वेगवान तेज तरार वेगासाठी ओळखला जाणारा श्री गणेश पलसपे संघाचा गोलंदाज वरद भगत. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल कट करायचा होता. टो इनला चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये. पट्ट्यात एकच धाव त्या ठिकाणी मिळते. बॅटची आतली काडा घेऊन चेंडू जात आहे. तुम्ही पाहताय शॉर्ट मिड ऑनला एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि या सिंगलच्या साह्याने वैयक्तिक अकाउंट ओपन केलं गोल फलंदाज अमोल शेलकेरम आणि स्ट्राईक वरती आणलाय फलंदाज हितेन पाटीलला. या फलंदाजाची चर्चा होतीये. मागील सामन्यामध्ये काही नॉकआउट इनिंग त्यांनी खेळला होता आणि या मॅच मध्ये देखील अपेक्षा करतीये कशा प्रकारे बॅटिंग तो करेल. कारण या 2 ओव्हरच्या मॅचेस मध्ये जेवढी स्ट्राईक हितेन पाटीलला दिली जाईल तेवढं मात्र बेनिफिट असेल टीम चिंचवलीला. विकेट घ्यावी लागेल तरच त्याला तुम्ही शांत बसवू शकताय. टीम पलसपे चांगली ओळखतीये मात्र तसा प्रयत्न करेल का गोलंदाज वरद भगत की अटॅक करेल फलंदाज हितेन पाटील. आणि आता चेंज ऑफ पेसा हा फसवा चेंडू देऊन गेला विकेट फलंदाज हितेन पाटील आणि पहिला धक्का लागतोय या महत्वपूर्ण मॅच मध्ये. तुम्ही पाहताय श्रीराम चिंचवलीला हा मोठा धक्का फलंदाज हितेन पाटीलच्या रूपानं. पहिल्या दिवसामध्ये वागेश्वर 11 हरिग्राम संघाने टीम सुपर 4 मध्ये प्रवेश दाखल केला होता. आपला संघाला एक लगेच पाठवून द्या आणि
सहारा 11 शिवकर संघ आपला देखील संघाला एक आपण लगेच पाठवून द्या. वेळ अजिबात तुम्ही घेऊ नका. विकेट मिळाली या मॅचची, गोल्डन विकेट. मोठा धक्का लागलाय श्रीराम 11 चिंचवलीला या मॅच मध्ये. वरद भगत कमबॅक करतोय. काय बॉलिंग त्यांनी दिवसभर केली आहे. फसवा चेंडू अजिबात समजलाच नव्हता. हितेम पाटीलला डबल माइंड झाला आणि चांगलं झेल. विकेट किपर राजा पाटीलनं आपलं काम तमाम केलं आणि मोठा धक्का दिलाय श्रीराम 11 चिंचवली संघाला हितेम पाटीलच्या रूपानं. आणि आता नवीन फलंदाज झालाय मैदानावरती. अजून एक चांगला मोठा फटक्यांसाठी ओळखला जाणारा कुणाल शेळके, हार्ड हिटर फलंदाज कुणाल शेळके स्ट्राइक रेंजवरती. बॉलर तयार. वरद भगत राईट आर्म राऊंड विकेट. अजून एक फसवा चेंडू आहे. विकेट मिळू शकते. थ्रो थोडासा खराब आहे. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल नाहीये कारण भरपूर पुढे निघून गेले होते अमोल शेळके. एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये. थांबवलाय नॉस्टॅक एंडला कुणालला फलंदाज अमोलना. आणि या सिंगलच्या सह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे तब्बल तुम्ही पाहतात गुण तालिकेवरती आतापर्यंत 1 गडी बाद श्रीराम 11 चिंचवली 2 वरती. 2 धावा. चांगली बॉलिंग वरद भगत या मॅच मध्ये करताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. तिन्ही चेंडू जर आपण पाहिले ना तर तिन्ही चेंडू स्लो रन पद्धतीचे फेकले आहेत. फलंदाजांना थोडंसा का होईना या मॅच मध्ये थांबवलाय. ज्या चिंचवली संघाने रेडगर संघाच्या अंगेस 4 षटकामध्ये 60 धावा बनवल्या. पहिल्या मॅच मध्ये 75 धावा बनवल्या आणि या मॅच मध्ये पहिल्या 4 बॉल मध्ये पूर्णपणे शांत बसवलाय गोलंदाज वरद भगतनं. आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्यात ज्यात एक महत्वपूर्ण फलंदाज हितेम पाटीलला त्यांनी परतवलाय. चांगली बॉलिंग. स्वीप करायचा होता, बसून फटका हा एक्झिक्यूट करायचा होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल जातील शुभम तेवढा दबाव वाढेल आता कुणाल शेळकेवरती. यातील मात्र शंका नाही आहे. फक्त 2च ओव्हरची मॅच आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये इतके सोपं देखील नाहीये ही बाउंड्री लाईन क्लिअर करणं. सिंगल डबल जरी धावा आल्या 12 चेंडूमध्ये किमान 15-16 तरी धावा आल्या तरी देखील चांगली गोलंदाजी आहे चिंचवली टीमकडे. हे मात्र ओळखणं फार गरजेचं आहे. टॅप केल्या बॉलला चांगली सोच आता मात्र दाखवले कुणालनं. चांगला चेंडूला चांगला सन्मान दिलाय आणि या सिंगलच्या साह्यानं पहिलं षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावा. धीरन बियर शॉपचे ओनर भाई अमरभाई फालकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती दादा आपलं स्वागत आहे. महेश पालकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावा 1 गडी बाद. इतिन पाटीलची विकेट आल्यानंतर पूर्णपणे स्मशान शांतता तुम्ही पाहतायत. श्रीराम 11 चिंचवली संघाच्या पावलिंग कक्षामध्ये दुसरं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती अजून एक वेगवान 23 तरार गोलंदाज तुम्ही पाहतायत श्री गणेश पळसपे संघाचा केतन भगत. पहिला बॉल फिरून गेल्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. एकच चेंडा 2 फलंदाजांनी आता रनआउटची विकेट मिळू शकते. मिळते विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये कुणाल शेळकेला देखील परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का श्रीराम 11 चिंचवली संघाला. खेळाडू बाद. अजून एक फलंदाज बाद होतोय. बॅटिंग करणाऱ्या मेहमानांना या मॅचच्या दरम्यान चिंचवली संघाला अजून एक धक्का लागतोय. संघाची धावफलकावरती 10-4 असताना श्रीराम 11 चिंचवली संघ मी मगापासून सांगतोय संध्याकाळचं सत्र आहे. मोठ्या फटक्यांपेक्षा सिंगल डबलला जरी प्राधान्य दिले असता तर आतापर्यंत या मॅच मध्ये तुम्ही पाहताय तर किमान 12 चेंडूमध्ये 16 ते 17 धावा जर दिल्या असत्या तर भरपूर चांगली मजा आली असती. कारण श्रीराम 11 चिंचवली संघाकडे तेवढी ताकदीची गोलंदाजी आहे. कोलर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह करत असताना लॉंगॉनला बॉल चालला. एक धाव झाली कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न
अजिबात नाहीये, मानस देखील झाला नाहीये, धाडस देखील दाखवलं नाहीये, कारण आता स्ट्राईक हवी आहे. फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती रोहित पाटीलला. 2 सामन्यामध्ये कदाचित रोहित पाटील नव्हता, मात्र या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये उपस्थित झालाय. संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहतायत 8 वरती, आणि आता 8 वरती 2 धक्के जरूर लागले आहेत. एखादा मोठा फटका शुभम जरी आला ना तरी देखील कमबॅक होऊ शकतोय श्रीराम 11 चिंचवलीचा. या मॅच मध्ये बॉलर तयार, ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे, ड्राईव्ह करत असताना कव्हर पॉइंटला बॉलला काढला. 1 धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये. आता स्ट्राईक हवी आहे अमोलला देखील पूर्ण दिवसाभरामध्ये चांगली बॅटिंग केली आहे, मात्र या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्याची देखील बॅटिंग व्यवस्थित झालेली नाहीये, हे त्याला देखील चांगलं माहिती आहे. एकूण धावा तुम्ही पाहतायत, एखादा स्कोरिंग फटक्याची आता आतुरतेने अक्षरशः वाट पाहतोय श्रीराम 11 चिंचवली संघ. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 6 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पुन्हा एकदा गोलंदाज केतन भगत. फटका मिस टायमिंग झालाय, अजून एक विकेट मिळू शकतीये आणि स्वतःच्या पॉलर मध्ये अजून एक झेल टिपलाय गोलंदाज केतन भगत ना, आणि परतावं लागतंय. अमोल शेल केला मैदानाच्या बाहेर, अजून एक धक्का केला डुबात. सम्राट माली आम्हाला माहिती देतात की व्हाईट कार्ड एंट्री आहे पलेस्पे संघाची, आणि त्यांना पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये आपल्या नापाचा ठसा उमटला. मी तर असाच उल्लेख करेन, कारण ज्या प्रकारे मागील मॅच मध्ये राजा पाटीलची दमदार गोलंदाजी, पहिल्या मॅच मध्ये दमदार फलंदाजी, त्याच्याच मुळे पूर्णपणे आता बॅकफुटला ढकलला गेलाय श्रीराम 11 चिंचवली संघ. या मॅच मध्ये एकूण धावा तुम्ही पाहतायत मैदानावरती षटक क्रमांक 2 सुरू आहे. एकूण धावा धावफलकावरती 6. थोडासा स्पीडअप करा, फास्ट केला असं मी वारंवार विनंती करतोय. टीम पलसपे आपण जास्त बेल घेत आहेत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. फटका तुम्ही पाहता डीप मध्ये बॉल चालला. 1 धाव झाली कंप्लीट. मिड विकेटला एकच सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. दुसरीचा धाडस मानस अजिबात नाहीये, एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये, आणि या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या फलकावरती धावा फक्त आणि फक्त 7 धावा. 7 धावा तुम्ही पाहतायत या अंतिम षटकामधील. तुम्ही पाहतायत आतापर्यंत अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. एखादा मोठा फटका एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचू शकते टीम चिंचवलीला, मात्र तो प्रयत्न आता रोहित पाटीलला करावा लागेल या मॅचच्या दरम्यान. चला, शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आहे, बेल अजिबात घेऊ नका. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिमचा चेंडू, 2 षटकांची ही लढत. संघाची धावसंख्या 7. गोलंदाज तयार, चेंडू आलाय डॉट, फलंदाज होतोय बाद रोहित पाटील, आणि संघाची धावसंख्या झाली आहे तुम्ही पाहतात गुन्हे तालिकेवरती 7, आणि या मॅच मध्ये 8 धावेची गरज. चला लवकर या आपण पळसपे संघ बाहेर, आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा टीम चिंचवली. तर टॉस साठी रिपोर्टिंग करा हरिग्राम संघाचा संघनायक आणि शिवकर संघाचा संघनायक. लगेच यानंतरचा सामना असेल. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. थँक्यू सो मच शुभम. जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली. जय हनुमान मोरया 11 क्रिकेट संघ केवल आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा, आणि या स्पर्धेसाठी खूप सारे दानशूर दाते सुद्धा आम्हाला लाभले. विशेष सहकार्य ज्यांचं आम्हाला लाभलं, सन्माननीय धनंजय नरेश शेठ पाटील यांच्याकडून मैदान बनवण्यासाठी JCB वॉटर टँकर्स आणि संघासाठी टी-शर्ट सुद्धा पुरस्कृत झाल्या.
त्यानंतर या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफीज मैदान बनवण्यासाठी JCB आणि त्यांच्याकडून जय हनुमान मोरया 11 क्रिकेट संघ केवळे संघाला फुल ड्रेस कोड सुद्धा त्यांनी पुरस्कृत केला. ते आमचे विशेष मान्यवर सन्माननीय योगेशदादा माली त्यांचे सुद्धा खूप खूप आम्ही आभार मानतो. त्यानंतर या मैदान बनवण्यासाठी JCB ज्यांनी आम्हाला उपलब्ध केली ते किशोर भाऊ पाटील वडवली त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि हे मैदान ज्यांच्यामुळे आम्हाला उपलब्ध झालं आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल, एअर कूलर आणि स्पोर्ट्स शूज आणि इंटरनेट सर्व्हिस फ्री ज्यांच्याकडून आम्हाला लाभले ते सन्माननीय मिलनभाई पालकर आणि स्वतंत्रदादा पालकर या सर्व मान्यवरांचे पुनश्च आम्ही जय हनुमान मोरया 11 केवाले संघातर्फे खूप खूप आभार मानतो. 2 संघांना पोहोचलेत. सहारा शिवकर विरुद्ध वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम. नाणेफेक इथे केली जाईल. बारामती करायचे टोटल 8 धाबा. पहिल्या चेंडूवरती धाबा आल्या 2. फक्त एका षटकाचा सामना असणार आहे. सेमीफायनल फर्स्ट, सेमीफायनल सेकंड आणि त्यानंतर फायनल. नाणेफेक इथे केली जाईल. वेळ खूप कमी आहे. बारामती करायचे होते 8 धाबा. पहिल्या चेंडूवरती धाबा आल्या 2. पलसपे संघ श्री गणेश पलसपे. स्ट्रायकर एंडला राजा पाटील त्याला साथ देते वरद भगत मैदानावरती. गोलंदाज तयार. डिफेन्स केले चेंडूला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धाबा बनले टोटल 3 धाबा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त इथे क्रीडा प्रतियोगिता आपण ही स्पर्धा पाहिली आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे सर्व संघ 32 संघांना जोर आजमाईश केली. तब्बल 352 खेळाडू एकत्र आले आणि ते आपण पाहतोय. शेवटचे आपल्याला संघ 3 संघ मिळालेत आणि 4थ्या संघाची आपण वाट पाहतो. कोणता तो संघ असेल थोडासा वरचढ श्री गणेश पलसपे संघ मैदानावरती स्ट्रायकरला वरद खेळतो. 5 धाब्यांची गरज आहे. उर्वरित 10 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. चांगली गोलंदाजी राहिल्या. गोलंदाज आपण कुणाल शेळकेची पाहिली. धाबा 15 जरी असत्या तर निश्चितच चांगली लढाई झाली असती. लढाई आत्ताही सुरू आहे मात्र इथे आपण पाहतोय मैदानावरती थोडंसं पिछाडी बरे आणि प्रयत्न सुरू झालेत. मेहनत सुरू आहे चिंचवली संघाची सामना वाचवण्यासाठी. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धाबा आहेत 3 धाबा. अजूनही जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. उर्वरित 9 चेंडू. इथे मात्र फलंदाज बाद. अजूनही सामना संपला नाही. 8 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. आणि निश्चितच या स्पर्धेसाठी सन्माननीय जयवंत पालकर साहेब आणि लोकेश शिंदे साहेब यांच्याकडून तब्बल 5555 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले तर त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सखाराम माळी साहेब त्यांना सुद्धा मी विनंती करेन. केशव माळी, सखाराम माळी, अशोक माळी, अमोल पालकर, शंकर डांगरकर, शंकर पाटील, पोलीस पाटील त्यांना सुद्धा मी सर्वांना विनंती करेन यायचं आपण मंचावरती. तत्पूर्वी धाव मिळणार. एक सिंगल आपण पाहतोय. एका धाब्याने धावसंख्या फलक पुढे सरकलं आणि एका धाब्याने धाबा पोहोचलेत. स्कोर मूव्स ऑन. निलेश वायदंडे येतो नवीन फलंदाज. धावा बनल्या टोटल 4 धाबा धावसंख्या फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज कुणाल शेळके. आत्माराम माळी त्यांना सुद्धा मी विनंती करेन यायचे आपण. धनाजी माळी. सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन तुमच्यासाठी मंचावरती खुर्च्या रिकाम्या आहेत.
शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, एकदा तर नक्की मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनल्या 5-6 मध्ये करायच्या 3. आणि एक विशेष सन्मान सुद्धा होणार आहे जवान मोरया 11 क्रिकेट संघ केवाळे यांच्यातर्फे. पंजाब इथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेत आपल्या गावाचा म्हणजेच केवाळे गावाचा नाव ज्याने रोशन केला, रोनाल महेश पाटील यांनी रौप्य पदक पटकावून केवाळे गावाचं नाव एक नव्या उंचावर त्याने शिखरावरती नेलं. तर रोनाल महेश पाटील याचा जवान मोरया 11 केवाळे संघातर्फे एक विशेष सन्मान आणि जाहीर सत्कार या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स रोनाल पाटील. सन्माननीय सरपंच साहेब अशोकजी गायकर त्यांना सुद्धा मी विनंती करेन या मंचावरती. हा चेंडू 3 धावांची गरज असताना आकाश शेळके चेंडू थांबणार नाही आणि सामना जिंकला. श्री गणेश पळसपे सुपर 4 मध्ये दाखल. तर चला लगेच मैदानाकडे रवाना व्हायचे. नाणेफेक जिंकली होती. हरिग्राम संघाने नाणेफेक जिंकलं. जस्ट 1 ओव्हर मॅच. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं हरिग्राम टीम.